दार उघड बये, दार उघड. होम मिनिस्टर कोणाला बघ. होम मिनिस्टर शाळेला उशीर होतो. होम मिनिस्टर आज कामवाली बाई पण नाही आली. होम मिनिस्टर पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर होम मिनिस्टर मानतेकर पैठणी घेऊन आला. होम मिनिस्टर वहिनी उघडताना दार. होम मिनिस्टर रोज दिसत येणार. होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर होम मिनिस्टर. नमस्कार. होम मिनिस्टर होणार असून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रब मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सोमेश्वरवाडी बाणेर पुणे या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि या ठिकाणी राहणाऱ्या ताईला भेटणार आहोत. वर्षा सुरेश जाधव ही आमची ताई सज्ज झालेली आहे लग्नासाठी. तेव्हा आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना आणि बोलतं करूया ताईला आणि घरातल्या सगळ्यांना. सौंदर्यापेक्षाही सुंदर तुझं दिसणं आहे. स्वप्नांपेक्षाही रम्य तुझं हसणं आहे. फुलांपेक्षाही कोमल तुझं रुसणं आहे. आणि या सर्वांपेक्षा सुंदर तुझं माझ्या जीवनात असणं आहे. हाय, मी वर्षा जाधव. मला टेन्शन फ्री राहायला आवडतं. मला कविता करायला खूप आवडतात आणि देवकृपेने मला कविता करणारच नवरा मिळाला. नमस्कार, मी गौरव किशोर जगताप. मी राहायला पुण्याला आहे. माझी होणारी बायको ही मनमिळावू असावी. तिला स्वयंपाकाची आवड असावी. तिला कविता वगैरे माझ्यासारखे करता यावे. वाचनाचा छंद असावा. वर्षात सगळ्यात ते गुण असल्यामुळे लग्न करेन ते हिच्याशीच करेन. येत्या 7 जूनला आमचं पुण्यात लग्न आहे. आमच्या संसाररूपी कवितेला आम्ही लवकरच सुरुवात करणार आहोत. तर गरज आहे तुमच्या शुभ आशीर्वादांची. लग्नाला जरूर या. नमस्कार. नमस्कार. खूप मोठं झालं. नमस्कार. उखाणा पाठ केलाय ना. उन्हाळ्याचे दिवस सुरू होतात. होतो लग्नाचा हंगाम सुरू. गौरवरावांचं नाव घेते, करा होम मिनिस्टर सुरू. त्या ओळख करून सगळे. हे माझे होणारे मिस्टर गौरव जगताप. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझ्या सासूबाई. हे माझे दीर. हे माझे ननंद. हे माझे आई. बर. हे माझे वडील. हे माझे काका. नमस्कार. हे माझा भाऊ. ही माझी छोटी बहीण. ही मावशी. हे काका काकू. नमस्कार. हे आईच्या मैत्रिणी आहेत नमस्कार. सगळ्या. हा, नमस्कार. आणि तिकडे वरती हे पण आमचे सगळे शेजारी. हे माझे मामा आणि हे माझ्या मिस्टरांचे नमस्कार. मित्र. बघितलं किती लग्नाची घाई झाली. कधी एकदा ओळख संपवते आणि एकदा त्या मंडपात जाते असं झालेलं आहे आमच्या ताईला. हा, सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? पुण्यातच. पाषाण. पुण्यात कुठे? पाषाण. पाषाण. कोण कोण घरी? घरी आई बाबा, मोठी बहीण. मोठ्या बहिणीचं लग्न झालंय. ती सध्या युरोपला असते. हा. नंतर एक छोटी बहीण आहे. ती MSc करते. आणि छोटा भाऊ आहे तो कॉलेजमध्ये फर्ग्युसनला. बाबा काय करतात? बाबा DRDO मध्ये आहेत ॲज अ ऑफिसर. आई हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. तुमचं बालपण एकदम मस्त मजेत. हो, एकदम मस्त. तुम्ही काय मागितलं की बाबांकडनं मिळायचं? हां, बाबांकडून सगळं मिळायचं. आईकडनं नाही? नाही, आईकडून तर मिळायचं. मग तुम्ही असं का म्हणालात बाबांकडनंच मिळायचं? बाबांकडे जास्त हे नाही करावं लागत ना. म्हणजे द्या 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 लगेच तयार. आणि आईकडे? आम्ही लाडके आहेत तिघी बाबांच्या. आईच्या नाही? आईच्या पण आहे ना. हा, मग तरी पण बाबा जास्त बाबांच्या लाडके. जास्त बाबांच्या. मग कसं काय कसं जमलं कसं तुमचं? माझ्या मिस्टरांच्या म्हणजे आत्याच्या मिस्टरांनी मला बघितलं होतं कुठे? लग्नात. एका लग्नात बघितलेलं. तर तेव्हाच ठरवलेलं की आपल्याला ही मुलगी. कोणी बघितलेलं? माझ्या मिस्टरांच्या आत्याच्या नवऱ्याने. मिस्टरांच्या आत्याच्या नवऱ्याने तुम्हाला बघितलं होतं? त्यांच्याकडे काय मुली बघायची जबाबदारी दिली? हो, ते मोठे आहेत त्यांच्या घरी. अच्छा, त्यांच्या घरात मोठे आहेत ते. मग त्यांना जबाबदारी दिलेली काय? की मुलगी बघा. मुलगी बघा. मग ते कोणाच्या लग्नात गेले की मुली शोधायची? नाही, असं नाही. पण जवळच्या लोकांचं आपण ठरवतो ना लग्न. हो, मला माहित नाही. हो, मला काय मग काय झालं? मग त्यांनी बघितलेलं मला. आणि मग जेव्हा यांच्या लग्नाचं जमवायचं. यांचं म्हणजे कोणाचं? माझ्या मिस्टरांचं. अच्छा, त्यांचं लग्नाचं वेगळं ठरलं का? म्हणजे काय?
मी गोंधळलोय जरा म्हणून मला कळेनाचं झालंय. कशाबद्दल गोंधळ? ते कोणाच्या लग्नाबद्दल बोलताय तुम्ही? माझ्या लग्नाबद्दलच. मग तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या लग्नाचं काय म्हणाला? म्हणजे तिकडून सुरुवात करायची ना आपल्याला. तुम्ही विचारलं की मिस्टरांपासून सुरुवात करूया. आधी बोलवा त्यांना. अहो बाप रे. नमस्कार. नमस्कार. ही अशा हाकेची सवय आहे तुम्हाला? नाही हा? नाही का? नाही असं अजून सवय नाही, आता नाही, होईल हळूहळू. आता होईल. तुमचं बालपण कुठलं? मी मुंबईचं बालपण आहे बेसिकली. कुठे? बदलापूर. बदलापूर. आणि कोण कोण असतं घरी तुमच्या? घरी आई बाबा आणि एक लहान भाऊ आहे मला. मग सध्या गेले 4 वर्ष झाले मी पुण्यात आहे. बरं करताय. मुंबईहून मी इंजिनिअरिंग केलेलं आहे KJ सोमय्या कॉलेजमधून. बा, हेही चांगलं केलं. मग आता पुढे काय? आणि आता पुण्यात सेटल व्हायचं म्हटल्यावर पुण्यातली मुलगी मिळेल तर बरं होईल म्हणून मग आम्ही तुम्ही काय? म्हटलं पुण्यातली मुलगी मिळेल तर बरं होईल. हा का? आता मी पुण्यात जॉबला आहे म्हटलं पुण्याची मुलगी असेल तर बरं आहे ना. अरे पण सध्या तुम्ही पुण्यात आहात. नाही पण पुणे आणि मुंबई मला 2च ऑप्शन येतं. मला पुणे मुंबईच्या बाहेर जायचं नव्हतं. बरं बरं केलं तुम्ही. मग काय झालं, कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज आहे. माझ्या आत्याचे जे मिस्टर आहेत त्यांनी आमच्या आईबाबांचंही लग्न जमवलेलं. त्यांनी तुमच्या आईबाबांचं लग्न बोलवलं? आत्याच्या मिस्टरांची आधी क्षमा मागतो. तर त्यांना आपण म्हणजे जेव्हा लग्नाचा विषय निघाला घरात तेव्हा मुलगी कशी हवी ते आपण त्यांना बरोबर कशी हवी होती ते सांगा ना. मुलगी मनमिळावू स्वभाव असावा, एकत्र कुटुंबात रमणारी असावी आणि तिला गाण्याची आवड असावी अशी माझी एक इच्छा होती. का ऑर्केस्ट्रा काढायचं आहे? आमच्या घरात सगळ्यांना गाण्याची आवड आहे. गाणं अच्छा म्हणून मग तर आपण अशी त्यांना कल्पना दिलेली. तर त्या हिशोबाने आमचं लांबचं नातं देखील आहे थोडं. आमचं लांबचं ना. तू कविता पण करता वाटतं? हो कवितेची आवड आहे. तुम्हाला आवड आहे? आवड आहे. अरे वा वा. तरीच म्हटलं की आमचं लांबचं नातं कोणालाही सुचत नाही. ते त्यासाठी कवी मन असावं लागतं. ऐकवा ना एखादी कविता. वर्षावरच एक कविता केलेली आहे. हा 7 जूनला लग्न आहे. सौंदर्याहून सुंदर तुझं दिसणं आहे, फुलांहून कोमल तुझं रुसणं आहे, स्वप्नाहून रम्य तुझं हसणं आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुझं माझ्या जीवनात असणं आहे. अरे वा. बरं मग एकमेकांना बघितलं कधी पहिल्यांदा? 25 ऑगस्ट काय होतं? 2013 रविवार होता. बघण्याचा कार्यक्रम त्या दिवशी झाला. हा बघण्याचा कार्यक्रम कांदे नाही, पोहे. हे मला नवीन कळलं. रविवार होता. बरं झालं 26ला नाही केलं. हो की नाही? 26 ऑगस्टला केलं नाही ते बरं झालं. का सांगा? सोमवार असता. अरे वा. रविवार हे लग्न ठरण्याचं खूप चांगला दिवस आहे. मग काय झालं त्या दिवशी? त्या दिवशी कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला आणि पहिलीच मुलगी बघायला मी गेलो आणि तिथेच मग पसंती होऊन गेली. बरं काय झालं सांगा ना. तो दिवस आठवतोय तुम्हाला? हो. काय झालं होतं त्या दिवशी? हे बघायला आले. हा मग पोहे बनवलेले मी स्वतः. तुम्ही? हो स्वतः. अरे वा वा वा. मग तुम्ही सोडले का आता पोहे पुढे? नाही आता 2 प्लेट जास्त. 2 प्लेट जास्त. हा मग इंट्रोडक्शन झालं एकमेकांशी. मग आम्हाला बोलायला अलाव केलं घरच्यांनी. अच्छा कुठे? घरीच. घरातच. आणि बाहेर सगळे बसलेले होते? हो. तुम्ही दोघेच बोलत होता? हा मग यांनी स्वतःबद्दल सांगितलं, मी माझे विचार सांगितले स्वतःबद्दल. हो. आणि विचार पटले? हो लगेच? किती साधारण वेळात पटले विचार? एक 15 मिनिटच. काय सांगता? आणि तुम्हाला यांचा स्वभाव 15 मिनिटात कळला? 15 मिनिटं. कसं काय? कशामुळे? काय गाठी वरतून बांधलेल्या असतील. कोण राहतो वर तुमचं? देवाने. अच्छा. विचारायला पाहिजे वरती गाठी बांधण्याचं. कोण राहतं कोण म्हणून वरती तुमच्या? नाही त्यांचा बंगला आहे. नशीब बाबा कोण नव्हता. नाही तर बिल्डिंग मध्ये घर असेल तर वरच्याला जाऊन विचार तुम्ही गाठी बांधता? आमचं जमत नाही, जरा 2 गाठी बांधून एनिवे. तर अशा तऱ्हेने लग्न जमलं. आता या दोघांनी एकमेकांना किती म्हणजे एकमेकांबद्दल किती बोललेले आहेत, किती संवाद साधलेला आहे ते आता आपण बघूया. तुम्हाला प्रश्न काही? कांदे पोहे कार्यक्रमामध्ये त्या दिवशी ताईने आमच्या कुठलं गाणं गायलं होतं? तिने श्रेया घोषालचं भजन आहे कृष्णावरचं. कुठलं? हरी हा माझा प्राण विसावा. ताईला आमच्या कोणत्या विषयावर कविता करणं आवडते? कविता तिला प्रेमगीतं आवडतात करायला. प्रेमकविता. ताई ऐकवा ना काहीतरी. सगळंच कसं नवं नवं, कालचंच ते सगळं जुनं,
जेव्हापासून गौरवला भेटली तेव्हापासून वाटतंय सगळं सुनं सुनं. अरे वा वा वा, छान. हे कधी कालच केलं का? नाही आज असं काय. नाही, पण चांगलं होतं. सगळंच वाटतंय नवं नवं नवं. हां, आमच्या ताईचं आवडतं पुस्तक कुठलं? आशा बगे लेखिका आहेत, त्यांचं मारवा हे पुस्तक तिचं आवडतं पुस्तक आहे माझ्या मते. अरे वा, अभिनंदन. बरोबर उत्तर. बरं, यांचं स्वप्न आहे एक, स्वप्न ते काय? तिचं स्वप्न तिच्या आवडीशीच निगडीत आहे. तिला कुकिंगची आवड असल्यामुळे तिला पुण्यात एखादं छानसं हॉटेल क्या बात उघडायचं आहे. तिला. कळलं? कुकिंगच्या कोणत्या प्रकारात ताईची मास्टरी आहे? तिला केक बनवायला आवडतात. ती केक खूप छान बनवते. वा. तर कन्फेक्शनरी प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स. क्या बात आहे, अभिनंदन. हे पण उत्तर बरोबर. किती उत्तर बरोबर आली? सगळी उत्तरं बरोबर आली, 5ही. पुढचे प्रश्न ताईसाठी. यांचा आवडता खेळ कुठला? फुटबॉल. सांगा कुठला? बुद्धिबळ. चुकलं. आवडतं गाव जिथं मिस्टर लहानपणापासून वारंवार जातात? नाशिक. हं? नाशिक. ते पण जायचे? हो, आजोळ आहे त्यांचं. आणि तुमचं? माझं आईचं बाबांचे दोघं तेच गाव. तिकडेच आहे ना, मग एकत्र जायचं बस? मी बदलापूरला राहायचे, मी पुण्याला राहायचं. मग नाशिकला भेटायचं देसी स्टँडवर. ते पहिल्यांदा कुठे ट्रेकिंगला गेले होते? पुरंदर. पुरंदर. पुरंदर किल्ल्यावर. बरोबर. यांची आवडती भाजी? आळूची भाजी. हां, आळूची भाजी. अरे वा, छान. यांचं स्वप्न काय? एक अंगणवाला घर हवंय. काय पाहिजे? अंगण असलेलं घर. चुकलं उत्तर. नाही, गप्प बसा आता. नाही करायला तर उलटाला सांगा. अंगण असलेलं घर हवंय उत्तर कोकणात. चुकलंय. नाही, पण हेच सांगतात नेहमी मला. मग तुम्ही हे दुसरं कोणाला सांगता? बरं, सांगा काय? मला ट्रेकिंगची आवड आहे. तर मला महाराष्ट्रातले जवळपास सगळे किल्ले सर करायचे. सोबत बघितलेलं स्वप्न आहे. हां? सोबत तुम्ही पण जाणार आहात? नाही, नाही, नाही. तिने जे सांगितलं ते आमचं दोघांचं कॉमन स्वप्न आहे ते, की एक अंगण असलेलं घर. अच्छा, पण मी प्रश्न वेगळा विचारला होता ना, त्यामुळे उत्तर चुकलं. त्यामुळे आमच्या ताईची 2 उत्तरं चुकली आणि ह्यांची 5ही उत्तरं बरोबर आली. ही गंमत होती. तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत आणि नेहमी हसत हसत तुम्ही आनंदी राहो यासाठी झी मराठीकडून हे चांदीचं तुळशी वृंदावन तुम्हाला आणि बरोबर उत्तरं आली. तेवढा आहेर, एक छोटासा आहेर झी मराठीकडून तुमच्यासाठी. त्या या पुढच्या टप्प्यावर मी आदेश बांदेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. 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 इकडे जरा जोरदार दिसते. मेजॉरिटी आहे, पण काय कार्यक्रमात ताईचा असल्यामुळे मी ताईच्या बाजूने उभा राहिलोय. काळजी करू नका ताई, आपण बघून घेऊ. पॉवरफुल आहोत. आम्ही पॉवरफुलच आहोत. त्यांना सगळ्यांना पुरणार आहे. उरून पुरणार आहात का पुरून उरणार? हे पहिल्यांदाच वाक्य ऐकलं. या सगळ्यांना आम्ही उरून पुरणार आहोत. हे काय? पुरून उरणार आहे. बरं बरं. आता सासूबाई, आता लवकरच आमची ताई तुमच्या घरात येते आहे. एखादी अट असेल तर ती कुठली असेल? अट म्हणजे काय, आता आम्हाला मुलगी नाही आहे, दोन्ही मुलंच आहेत. तर होणारा सून मी या घरची. तर सुनेने येणाऱ्यांनी घरात आल्यावर काही कुठले निर्णय, लहान मोठे निर्णय घेताना सर्वांचा विचार करून मग निर्णय घ्यावा, सगळ्यांना विचारून वगैरे. असं एवढीच अपेक्षा आहे. एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही काही नाही. नाही. बरं, मला सगळ्यांना विचारायचं आहे की घरात येणाऱ्या सुनेने एखादा निर्णय घेत असताना तो सगळ्यांचा विचार करूनच ती घेणार अर्थातच, पण सगळ्यांना विचारलं पाहिजे का, असं माझं म्हणणं. मोठ्याचा मान असल्यामुळे विचारलं पाहिजे. विचारलं पाहिजे. हो, मोठ्यांना तरी कमी. आणि मोठ्यांना. तो रिस्पेक्ट मोठ्यांना असतो. म्हणून विचारलं पाहिजे. आईबाबांचा मान आहे. तरी सल्ला घेतला हां? आईबाबांचा तो मान घेतला आहे. पाहिजे. फक्त आई बाबांना, बाकी मोठ्या नाही नाही, बाकीच्यांची पण स्पेस असते ना. स्पेस असते बाकीच्यांची पण. हो का? हो. कुठे असते? स्पेस असते म्हणजे घरात आधीपासून असतात. तर येणाऱ्या सुनेनी थोडा तरी मान ठेवून विचारलं पाहिजे की मी हे करू की नको ते. आज खूप बोलतेस तू. लॉयर आहे ना म्हणून बोलते. इकडे विचारायचंय, काय म्हणणं आहे सगळ्यांचं या विषयावरती? बोला. हो, सल्ला घ्यायलाच पाहिजे. पण प्रत्येक गोष्ट सांगितलीच पाहिजे, विचारूनच केली पाहिजे.
नाही, विचारून म्हणजे कसं आहे, आपल्या दोघांचाही झाला ना विचार, त्यानंतर मोठ्यांचा सल्ला घ्यायचा हा. आणि पण मोठ्यांना मान द्यायलाच पाहिजे. नाही, तो मान तर दिलाच पाहिजे, मोठ्याला मान देऊ नका असं माझं कधीच म्हणणं नाही, पण प्रत्येक गोष्ट विचारलीच पाहिजे. मी रस्ता क्रॉस करू का? नाही, असं नाही मला वाटत. असं नाही, स्वतःही म्हणजे स्वतःचा निर्णय पण खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर मग मोठ्यांना विचारणंही महत्त्वाचं. तिकडे काय म्हणणं आहे, सासूबाईंचं काय म्हणणं? हो, जे असेल व्यवस्थित ते विचारलंच पाहिजे. परिस्थितीचं स्वरूप जाणून घेऊन काम किती महत्त्वाचं आहे किंवा वेळेचं महत्त्व किती आहे त्यात नुसार विचारायलाच पाहिजे. आणि जर किरकोळ काम असेल तर हरकत नाही बा, आपण ते काम करू शकतो, म्हणजे गरज नाही बा, म्हणजे स्वरूप महत्त्वाचं आहे. नाही, मी काही वाद करत नाहीये, मला फक्त विचारायला पाहिजे. प्रत्येकाची काय मत आहेत. मी त्यांना विचारूनच करेल सगळं. त्यांनी माझ्यापेक्षा जास्त अनुभवलंय ना सगळं, मग त्यांना विचारूनच पुढचे निर्णय घेईन. आता ताई मला विचारायचंय की आता 3 अपेक्षा यांच्याकडून कुठल्या? यांनी टेन्शन कमी घ्यायला पाहिजे. हे सगळ्याच गोष्टींचं खूप टेन्शन घेतात. काय हो, मान्य आहे? स्वभाव आहे, त्याला काय करायला, स्वभावाला औषध नाही आहे. आता कसं काय करायचं आता? मी बदलेल, थोडासा प्रयत्न करेल मी. थोडं काय टेन्शन वाढवण्याचं? नाही, टेन्शन कमी करायचं. हा, कमी. टेन्शन क्रिएटच नाही होईल. दुसरी अपेक्षा म्हणजे आम्हाला दोघांना सोबत डान्स क्लास लावायचा आहे. दोघांना डान्स क्लास लावायचा? हो, त्यांनी माझ्यासाठी डान्स शिकावा अशी माझी खूप इच्छा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हो, हा, तयार आहे. इथेच सुरू करता का? तिसरी अपेक्षा त्याचे काही खास नाहीये. माझा एखादा आवडीचा पदार्थ त्यांनी स्वतः शिकावा लग्नाच्या आधी आणि मला करून द्यावा. करू ना, चालेल. कुठला पाहिजे पदार्थ तुम्हाला? पिझ्झा. पिझ्झा सोपं आहे. कसा सोपं आहे? सगळं रेडीमेड आणायचंय, चीज आणायचंय, पिझ्झाचं ब्रेड आणायचंय. अच्छा, नशीब मला म्हणाले पिझ्झाच घेऊन यायचा आहे. बरं, आता तुमच्या 3 अपेक्षा. ती एकत्र कुटुंबात तिने रमावं आमच्या, त्याच्यानंतर तिने लग्नानंतर जॉब करावा, म्हणजे तिनेही घराची जबाबदारी थोडी पेलावी. आणि महत्त्वाचं म्हणजे मला ट्रेकिंगची आवड आहे, तर तिने माझ्याबरोबर ट्रेकिंगलाही कधीतरी सहभागी व्हावं. 3 अपेक्षा सांगितल्यात. तुमचं काय म्हणणं या 3 गोष्टीबद्दल? पहिली अपेक्षा तर होईलच होईल. दुसरी पण. तिसरी जरा तुम्ही खाली बसा, त्यांना वर जायला सांगा. मी तेच सांगितलं. होय ना? तू जाऊ दे बाबा, बघाय मी आपलं तुझं सगळं बॅगा बिगा घेऊन तापते खाली. आणि आम्ही वरती गेली की तोफांचा आवाज करू, म्हणजे वरती पोहोचलो बा. लग्न किती तारीखला आहे? 7 जून. 8 जून पासून तोफा सुरूच होणार आहे. या वाक्यावरती बाबा खूप मस्त असतो. बाबा खरंय की नाही? पटलंय बाबांना, कळलं का? आता तुम्हा दोघांच्याही सगळ्या अपेक्षा पूर्ण हो, दोन्ही कुटुंबांच्या अपेक्षा पूर्ण हो असं म्हणत एव्हर यूथ नॅचरल्स यांच्याकडून आमच्या ताईला हे एक गिफ्ट आहे. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. ताई, एकच प्रश्न मला विचारायचा आहे आता, कारण आपण खूप गप्पा मारलेले आहेत. इतके दिवस त्या घरात जे मागितलं ते मिळालं, कौतुक झालं, प्रेम झालं, लाड झाले, या घराने भरभरून दिलं आमच्या ताईला, बरोबर की नाही? मला एकच विचारायचं आहे की ताई, आता लग्न होणार आणि मग तू त्या घरात जाणार, अशा वेळेला किंवा या घरातल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या खूप मिस करणार लग्नानंतर? आई बाबा आणि भाऊ भावंडांचं प्रेम. हो, खूप आठवणी. हो. आणि जर एखादी वस्तू घेऊन जायची असं सांगितलं या घरातून त्या घरात, तर ती कुठली घेऊन जा? यांनी अलाउड केलं तर सगळं घर शिफ्ट करेल. अरे बापरे. त्यांनी अलाउड केलं तर अख्खं घर शिफ्ट करेन. इतक्या आठवणी या घरामध्ये आहेत. हा, काय आई? खूप लाडाने वाढवले आहेत मुली माझ्या. लेकीचे आणि आईचे डोळे पाणावलेले आहेत, कारण तो दिवस आणि ती आठवण आणि तो क्षण असाच असतो. हो ना? खूप मिस कराल ना सगळं? हो, ताईला तर खूप मिस करते. तुम्ही काय विश्वास द्याल त्यांच्या घराला? नाही, ती माहेरहून आता सासरी येणार तेव्हा तिला माहेरची आठवण येऊ देणार नाही आम्ही याचा प्रयत्न करू नये. विश्वास आहे मला की आम्ही तिला तिच्या आईबाबांची आठवण येऊ देणार नाही, किंवा एवढं आम्ही तिच्यावर प्रेम करू, एवढा मी विश्वास देईन. आणि तुम्ही काय सांगाल त्यांना? ती तुमची मुलगी नाही, आता ती माझी मुलगी झालेली आहे, आमची मुलगी झाली ती. तुम्हाला 2 मुली आहेत, मला 1 मुलगी आहे. काय एवढं तुम्ही फक्त एवढं सांगायचं? कारण आम्हाला मुलगी नाही, त्याच्यामुळे आमचं स्वप्न आता वर्ष आल्यावर आमचं स्वप्न पूर्ण होणार. पूर्ण करणार आमचं स्वप्न. आमचं स्वप्न वर्षात सगळं पूर्ण करणार. नाही, तेवढं त्यांच्यावर आहे विश्वास, आणि आहेत ते लोक तसे सगळं सांभाळून घेतील. बरं, आता नको डोळ्यात पाणी. हां, आता बघूया
पैठणी कशी मिळणार आमच्या ताईला, कारण तो क्षण आहे सन्मानाचा. हे आव्हान कोण पूर्ण करणार बघूया. 10 संधी ताईला. ही सोनेरी रिंग इकडनं टाकायची आहे आणि ती बरोबर त्या मातीच्या भांड्यामध्ये जाऊन अडकली पाहिजे. 10 संधी ताईसाठी आहेत. ताईने जर स्वतःच पैठणी मिळवली, या 10 पैकी एक रिंग गेली तरी चालणार आहे, नाहीतर 10 संधी तुम्हाला मिळणार. बरं, त्या व्यतिरिक्त तुमच्या घरातले कोण 2 जण असे आहेत की जे आव्हान स्वीकारतील? या कोण तुमची बहीण? नणंदबाई आणि माझी बहीण. बहीण. चला, बहीण आणि नणंद दोघी सज्ज झालेले आहेत की जर यांच्याच्यानी झालं नाही तर आम्ही ते आव्हान स्वीकारू. झी मराठीकडून ती भेट असते. जाधवांच्या कुटुंबात वाढलेली ताई आता जगतापांच्या कुटुंबात जाणार. दोन्हीकडे ज आहे. थोडक्यात जे जे काम आमची ताई हातात घेईल ते पूर्ण होऊ दे आणि जी जी सुखाची अपेक्षा करेल त्या सगळ्याला देव तथास्तू म्हणू दे, असं म्हणत आमच्या ताईला माहेराहून सासरी पाठवणी करत असताना देऊया तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टर होणार सून मी या घरची, पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, अशाच आनंदासह होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.